नमस्कार मित्रांनो, मी अमोल अशोक कोस्के, राहणार पुणे. माझे शिक्षण BA पर्यंत झाले असून मी पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. फेब्रुवारी 2017 चे साधारण पहिल्या आठवड्यामध्ये मला साधारण एक ताप येत होता सतत. ताप येत असल्यामुळे मी माझे जनरल डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी सुरुवातीला दाखवले, शुगर चेक करा म्हणून. शुगर चेक केली असता शुगर वाढलेली होती, परंतु त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की माझ्या दातामधनं रक्त निघायला सुरुवात झालेलं होतं. त्यामुळे त्यांनी मला सूचना दिली की रुबिऑलमध्ये जाऊन तुम्ही चेक करा, एखाद्या वेळेस डेंग्यूची वगैरे लक्षणे दिसत आहेत. रुबिऑलला मी जाऊन ॲडमिट झालो. 2 दिवस डेंग्यूवर उपचार दिले मला. त्यानंतर त्यांच्या काही इतर चाचण्या लक्षात आल्यामुळे इतर लक्षणं, तर त्यांनी माझी कॅन्सरची ब्लड टेस्ट केली आणि त्यामध्ये मी ब्लड कॅन्सर पॉझिटिव्ह आलो. त्यानंतर मी रुबिऑलमध्ये 20 केमोथेरपी फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली आणि मला त्यावेळेला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर माझे एक मावस भाऊ आहे, त्यांनी मला सांगितले की वाघोलीमध्ये एक अत्याधुनिक आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशीच इथे डॉक्टर सर देशमुख सरांना भेटलो माझ्या भावासोबत व त्यांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. कॅन्सर हा बरा होण्यासारखा आहे. त्याप्रमाणे मी दर महिन्याला ट्रीटमेंट घेत आहोत. मार्च 17 पासून ट्रीटमेंट घेत आहे. या आयुर्वेदिक जे गोळ्या दिल्या होते त्यावेळेला ते घेऊनच मी केमोथेरपी घेऊन मी दुपारी ऑफिसला जाऊन बसत होतो. सन 2019 पर्यंत मी केमोथेरपी घेतली, त्यासोबतच आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली होती. त्यामुळे मला कुठलेही साईड इफेक्ट झाले नाही. माझ्या डोक्याचा एकही केस गेला नाही. मी संपूर्ण कंटिन्यू 2 वर्ष मुंबई पुणे अपडाऊन करत आहे. साधारण 2020 पासून मी माझ्या केमोथेरपी वगैरे ॲलोपॅथिकचे सर्व औषधं बंद केलेले आहे आणि आता फक्त मी आयुर्वेदिक गोळ्यांवरच आहे. औषधं इफेक्टिव्ह आहे, प्रभावी आहे. तुम्ही केमोथेरपी सोबत आयुर्वेदिक औषधं घ्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही.